तर नमस्कार मित्रांनो, मी संजय जयकर सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल एजी मोटो रायडिंग मध्ये. मित्रांनो, ही तयारी चालली आहे ती म्हणजे आमची नाशिक पिकनिक म्हणजे देवदर्शन, पंचवटी, शनिशिंगणापूर, शिर्डी आणि सप्तशृंगी वाणी. तर अशा आपल्या दर्शनाला आपण निघत आहोत आणि जी तयारी चालली आहे. सुरुवात करूया आपण नारळ फोडून. तर मित्रांनो, ह्या टूरला बस एवढी जबरदस्त आपल्याला मिळाली होती ना, तर खूपच सुंदर. आणि यंदाचं हे 6वें वर्ष होतं. तर ग्रामस्थ मंडळ विरार यांच्या सौजन्याने पिकनिक आपण आयोजित केली होती आणि ती आपण आता स्टार्ट करूया. तर सर्वात प्रथम आपण निघालो ते म्हणजे पंचवटीसाठी नाशिकला. आणि तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकता. हे पहा, एकदम जबरदस्त वातावरण. आणि त्याचप्रमाणे बसमध्ये आपला हे भजनाचा कार्यक्रम. तर मित्रांनो, हरिनामाचा जप करता करता आपण पोचलो गोदावरी नदीवर. हे इकडचं सुंदर असं वातावरण. फोटो काढायचे, सर्वांनी बरोबर राहायचं, वेगळं कोणी व्हायचं नाही. कारण की जर हरवलंय तर शोधायला 2 तास जातात. एकामुळे सगळ्यांना उशीर होईल. आणि तुम्ही मुंबईकर आहात, तुम्हाला वेळेची जास्त किंमत, नाशिकपेक्षा वेळेची किंमत तुम्हाला जास्त. आल्यानंतर इथून सीतेचं हरण झालं होतं. रामाला सीता मिळाली, पण तुमचे पाकिट, मोबाईल, चप्पल गेले तर परत भेटणार नाही. तर सर्वांनी थोडं सर्व खुश झालेल्याच आहे. नाशिक पंचवटी दर्शनासाठी निघत आहोत. नंतर भेट उद्या. नुसतं फोटो काढ, पाठवू नको. कमी सांगितलं. रामकुंड. तर मित्रांनो, काही क्षणातच आपण पोहोचलो गंगा गोदावरी नदीच्या बाजूला. आणि हे आमचे सर्व बसमध्ये भाविक आम्ही सर्व एकाग्रतेने बसून जे आम्ही गाईड केलं होतं त्यांचं ऐकण्यासाठी आम्ही इथे बसलो होतो. गंगा गोदावरी माझा आवाज येतोय ना? ज्या जागेवर आला त्या जागेचं नाव आहे रामकुंड त्रिवेणी संगम. इथं 3 नदीचा संगम आहे. अरुणा,
बजरंगबली की जय। तर मित्रांनो, पंचवटीमधील सर्व देवांचे दर्शन घेऊन आम्ही निघालो आणि आमच्या पुढच्या दर्शनासाठी ते म्हणजे शनी शिंगणापूर